मित्रांनो, असेच स्वामींचे गोड आणि प्रेमळ संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा। आज स्वामींची कृपा तुमच्यावर राहील आणि तुमच्या घरामध्ये आनंदाची बातमी येईल, त्यामुळे मन लावून ऐका। स्वामी समर्थांना एकच प्रार्थना करा, हे समर्था, सतत प्रसरण पावणाऱ्या ब्रह्मांड रूपी वडाच्या झाडाचे मूळ शिव स्वरूप तूच आहेस। तूच माझा भोळा शंकर आहेस, तूच माझी माता पार्वती आहेस। तुझे अस्तित्व चराचरात आहे। हे आई, आज आम्हा बालकांनाही समज दिली, तुला अनंत कोटी त्यासाठी धन्यवाद। धन्यवाद स्वामी समर्था आणि स्वामी राया। आम्हाला सर्वांना सुखी, आनंदी आणि निरोगी ठेवा, ही स्वामींचरणी प्रार्थना। एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य बदलायला वेळ लागत नाही, पण वेळ बदलायला पूर्ण आयुष्य मात्र नक्कीच लागत असतं। खरे गुंतवणूक सल्लागार तेच असतात जे चहाचं बिल भरावे लागेल म्हणून हळूहळू चहा पित असतात। म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, अशा मित्रांपासून दूर राहिलेच बरं। जेव्हा जेव्हा एकटे वाटायला लागतं ना, तेव्हा मग स्वामी तुमच्या चरणांकडे धावायला लागतं। म्हणून तेव्हा आपण म्हणतो श्री स्वामी समर्थ। काही लोक ड्रायव्हर सारखे असतात, कुठली गोष्ट कुठेही नेतात, हे लक्षात घ्या। म्हणून स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्यांना कधी दुःख देऊ नका, कारण दुसऱ्याचं मन मोडणं म्हणजे मंदिर मस्जिद मोडण्यापेक्षाही मोठं पाप आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। काही गोष्टी स्वतः पुरत्या मर्यादित ठेवाव्यात, नात्यासाठी बरं असतं ते। आणि हक्क त्यांचा वरच गाजवा जे तुम्हाला हक्काचं समजतात, मग ते कोणीही असो। हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख प्रत्येकाला दिसत नसतं आणि ते आपण ओळखायला हवं, तरच आपण माणसं ओळखायला शिकलो असं आपण समजूया। मिळेपर्यंत आणि गमावल्यानंतर या जगात प्रत्येक गोष्ट ही महत्त्वाची वाटत असते, आणि संवादाचं दुसरे नाव म्हणजे मित्र आहे। आणि मित्राबरोबर आपण भरपूर काही मोठे संवाद हे साधत असतो आणि सर्व काही मित्राला सांगत असतो। वडिलांचं कष्ट जर डोळ्यांसमोर असेल तर कोणत्याही प्रेरणादायी विचारांची गरज आपल्याला पडू शकणार नाही, हे मी तुम्हाला लिहून देतो। मनात भरून ठेवलेल्या गोष्टींमुळे मन भरून जगता येत नाही, म्हणून मनातल्या गोष्टी तुम्ही स्वामींना सांगत चला। स्वामी नक्कीच त्याच्यावर मार्ग काढतील आणि तुम्हाला मार्गही दाखवतील। तुम्ही कर्माचा पाठलाग करा, भाग्य तुमचा पाठलाग नक्कीच करेल। स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात केली ना, तरी त्याला खरेदी करता जगात कोणीच कुठेच भेटत नाही, हेही तितकंच खरं आहे। म्हणून प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं आहे, कधी योग्यता नसताना मिळते आणि कधी चूक नसताना निघून जाते। म्हणून असताना मिरवू नये आणि नसताना खाजवू नये, एवढं लक्षात घ्या। म्हणून नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात, कारण एका साईडनी नाती जपण्याचा प्रयत्न कराल तर मग तुम्हाला ती नाती भेटणार नाही, हेही तितकंच खरं आहे। आपल्या आयुष्याची दोरी दुसऱ्याच्या हातात देऊ नका, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका। वेळ, विश्वास आणि सन्मान हे असे पक्षी आहेत जे उडाले तर परत कधीच येत नाहीत, हे लक्षात ठेवा। आवडणारी प्रत्येक व्यक्ती, वस्तू आयुष्यात मिळतेच असं नाही, आणि त्या अपूर्णत्वाला सोबत ज्याला जगता आलं तो खरंच जिंकला असे आपण समजावे। आयुष्यात कोणासाठी काही करता नाही आलं तरी चालेल, पण ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलंय ना, त्यांच्यासाठी काही करायला मागे सरू नका। एवढं करा आणि करायला शिका। अर्थपूर्ण बोलणं प्रत्येकाशी होतं, पण निरर्थक बोलणं ज्यांच्याशी होतं ते खास असतात, हे समजून घ्यायला चला। अपेक्षा थोड्या ठेवल्या की समाधान जास्त मिळत असतं, हेही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। मानवी नातं जपण्यासाठी मीपणा सोडून कमीपणा घेतला की आपोआपच आपलेपणा वाढत असतो, आणि तो आपलेपणा वाढला की सर्व काही मग एकनिष्ठ होत असतं। हसणारे आणि रडणारे लोक यांच्यात फरक काय? हसणारे लोक स्वतःवर प्रेम करतात, और रडणारे लोक दुसऱ्यांवर प्रेम करत असतात। म्हणून त्या लोकांची तुम्ही जाणीव ठेवली पाहिजे आणि त्या लोकांनाही जपलं पाहिजे। कौतुक किती करायचं तेवढं करा, पण विचारपूर्वक करा, कारण अपमान हे कर्ज आहे जे प्रत्येक जण संधी मिळाल्यावर व्याजासह फेडतो, हेही मात्र तितकंच खरं आहे। परिस्थिती मैत्री करता आली की चुकलेल्या वाटा पण सहजपणे आपल्याला सापडत असतात। सत्याच्या वाट्यावर चालत असताना एकटे पडला तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टींचे समर्थन करण्याची गर्दी मध्ये मिसळू नका, एवढं मात्र नक्कीच करा। कौतुक अनेकदा लांबच्या लोकांकडून होतं, जवळच्या लोकांचा वेळ तर आपल्या चुका काढण्यातच जातो। म्हणून जे लोक आपले कौतुक करतात त्यांचं मनापासून स्वागत करा आणि त्यांना धन्यवाद म्हणा, कारण ते आपल्याला वरती जाण्यापासून कधीही रोकत नाही आणि कधीही थांबवत नाही। सुंदरतेपेक्षा सहवास
आणि स्वभाव प्रेमात पडायला पुरेसा असतो. म्हणून सहवास आणि स्वभाव ज्याचा चांगला असला तो व्यक्ती खरंच मनाने निर्मळ असतो आणि स्वच्छ असतो. आयुष्यातील कोडी सोडवायची असतील तर स्वभावात गोडी ही असायलाच हवी आणि ती गोडी आपण जरूर निर्माण केली पाहिजे. तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका, कारण कोणाची तुलना करत बसाल तर मग तुम्ही जीवनात अडकून बसाल, कारण या खेळाला अंत नाही हे समजून चला. आजकाल भरलेल्या मनापेक्षा भरलेल्या खिशाला जास्त महत्त्व आहे, हेही तितकंच खरं आहे. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका, कारण वेळ दोघांनाही जगासमोर आणते हे तितकेच खरं आहे. आयुष्यात जबाबदारी स्वीकारा. जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हरलात तर मार्गदर्शन कराल. मित्रांनो, असं नाही की वाईट कर्माचंच फळ आपल्याला भोगावं लागतं. मी चांगलं असण्याची देखील खूप किंमत या आयुष्यात मोजली आहे. आयुष्यात पुन्हा सुरुवात करायला घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून नक्कीच असेल. पाठीमागे लागलेली संकटेच पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात, एवढं मात्र निश्चित आहे. माझं ते माझंच, पण भावाचंही माझं म्हणजे महाभारत आहे, आणि भावाचं तेही भावाचंच आणि माझं तेही भावाचं हे रामायण आहे. हे आपण शिकून घेतले पाहिजे. लाख बोलतील वाईटापणावर, पण कारण लोकांना चांगलेपणाचा शोधण्याची सवय नसते. माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही. साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसंच. मनासारखे दिवस येण्यासाठी मनाविरुद्ध काही दिवस तरी काढावेच लागतात, हे निश्चित आहे. त्या व्यक्तीकडे कधीच खोटे बोलू नका जो तुमच्यावर विश्वास ठेवतो, आणि त्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका जो तुमच्याशी खोटे बोलतो. सुंदर होतं बालपण, झोप कुठेही लागली तरी डोळे मात्र गादीवरच उघडायचे. हे किती छान होतं. हक्काची भाषा करणारे वेळ आल्यावर संपर्क क्षेत्राच्या बाहेर असतात, यांनी मात्र तुम्ही समजून घेतलं पाहिजे. ज्याला आपल्याला गमवायचं नसतं त्याच्या वागण्या बोलण्यातून त्याला आपण आयुष्यभर हवे आहोत हे समजायचं असतं. प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते, तुमची नाही. हे नाती जिवंतपणे सांभाळा. नंतर कावळ्याला खायला घालून माणूस परत येत नाही, हे निश्चित तुम्ही समजलं पाहिजे. प्रामाणिक प्रयत्न असले आणि अपेक्षा स्वतःकडून ठेवल्या की निराश मनाला स्पर्श करता येत नाही. नात्यात प्रत्येक वेळी मनाची स्थिती कशी आहे हे सांगणं गरजेचं नाही. कधी कधी न सांगता समजून घेणं यालाच तर प्रेम असं म्हणतात, हो ना? मग तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे. बोटावर नाचवणारी खोटी माणसं जपण्यापेक्षा बोटावर मोजता येतील इतकी जरी खरी माणसं टिकवता आली तरी जगण्याला तुमचा अर्थ आहे, हे समजून घ्या. सगळ्यांची किंमत करता करता कधी आपली किंमत शून्य होऊन जाते हे समजत देखील नाही. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणे पण गरजेचं असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी आहे. वेळ निघून गेली की प्रत्येकालाच कळतं जपलं असतं तर संपलं नसतं. लोक म्हणतात नातं हे विश्वासावर टिकतं, पण हे खरं नाही. नातं हे समोरच्याला मनापासून टिकवायचं असलं तरच नक्की टिकत असतं. अहंकार आणि संस्कारात एवढाच फरक असतो की अहंकार हा नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो, तर संस्कार हा नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो. दुसऱ्यांच्या घरी जाताना स्वतःचा मोठेपणा आपल्याच घरी ठेवून जा, कारण दुसऱ्याच्या घरचे लोक त्यांचा मोठेपणा घेऊनच दारात उभे असतात. उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल, काळजी करू नकोस. स्वामी समर्थ आपल्या पाठीमागे आहेत. कळत नाही कोणत्या वळणावर आयुष्य येऊन थांबलंय. काही बोललो तरी मी चुकीचा आणि काही नाही बोललो तरी मीच चुकीचा असतो. नाराज नाही मी कोणावर, पण मी ज्यांना आपलं मानलं होतं ना, नेमकं त्याच लोकांनी मला आपलं कोण नसतं हे शिकवलं आहे. काही व्यक्ती स्वतः केलेली चूक कधीही मान्य करत नाहीत. मग नाती तुटली तरीही चालेल, त्यांना काही फरक अजिबात पडत नाही. ज्या व्यक्तीजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता देखील असते. सायन्स कितीही पुढे गेले ना तरी आपल्यांनी दिलेले काळजावरचे घाव कोणत्याही एक्सरेमध्ये कधीच दिसणार नाहीत, हे मात्र तितकेच खरे आहे. जसे एकाच बाजूने भाजून भाकरी बनत नाही ना, तसंच नात्यामध्ये एकाच बाजूने जीव लावून नातं घट्ट राहत नाही, हे लक्षात घ्या. नशीबही हरायला तयार आहे, फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची हवी. कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे असं समजून तुम्ही पुढे चालत राहा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. लोकांच्या उपयोगी पडणं
ही आदरास पात्र कृती आहे, यात शंका नाही. परंतु तुमच्या क्षमता मर्यादित असतात. दुसऱ्यासाठी धावत जाण्यासाठी एक क्षण स्वतःकडे पाहणं हे तुमचं आदर कर्तव्य आहे. आणि तुम्ही तुमचा वेळ, पैसा आणि अवधान दुसऱ्यासाठीच वापरून संपवलं तर मग तुमच्यासाठी काही उरणारच नाही, हेही तितकंच खरं आहे. अपेक्षांचं ओझं घेऊन वावरणारं किती कठीण असतं हे त्याला विचारा, ज्याने अपार कष्ट करूनही स्वतःसाठी काहीच केलेलं नाही. किती जवळचा असला तरी शब्दावर विश्वास ठेवू नका, कारण शब्द बदलायला वेळ लागत नाही, हेही सत्य आहे. सत्य आणि अहिंसा हाच माझा धर्म आहे. सत्य हा माझा देव आहे आणि अहिंसा ही त्या देवाची आराधना आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो आणि दुसऱ्यांच्या चुकांसाठी तो मोठा न्यायाधीश बनून जातो. म्हणून ऑक्सिजन असो की माणसाचे विचार, एकदा पातळी खाली आली की धोका हा वाढत असतो. दुसऱ्याकडे किती छान आहे याचा विचार करणाऱ्याला आपल्याकडे जे आहे त्याचाही आनंद मिळत नाही आणि तो लालसेपोटी जगत असतो. पाप वाईट असते यात शंकाच नाही, पण पुण्य केल्याच्या गर्व त्याहीपेक्षा वाईट असतो, हेही तितकंच खरं आहे. कच्च्या मातीने मढवलेलं घर असलं तरी चालेल, मात्र त्या घरातील नाती पक्की असावी लागतात. शहाणा माणूस एकांतात आणि कमजोर व्यक्ती घोळक्यात असतो. तोंड चालवणं सोपं, डोकं चालवणं अवघड असतं. क्षेत्र कोणतंही असो, तुमचा स्वभाव वाढू लागला की बदनामी अटळ आहे हे समजून घ्या. तू माणुसकी जप, माणसं तुला जपतील हे निश्चित आहे. जगणं सोपं आहे, फक्त काड्या करणाऱ्यांच्या नाड्या लक्षात आल्या पाहिजे. निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही, क्षमा असावी, असे आपण गणपती बाप्पाला विसर्जन करताना सांगतो. तेव्हा आपण जेवढं प्रेमाने गणपती बाप्पाला ठेवतो तेवढंच प्रेमाने आपण लोकांची मनं जपली पाहिजे आणि त्यांची मनं आपण समजून घेतली पाहिजे. म्हणून वेड्या क्षणी भास होतो तू जवळ असल्याचा, डोळे उगीच दावा करतात तू स्पष्ट दिसल्याचा. असंच आपण स्वामींविषयी बोलत असतो. स्वामी आपल्याला प्रत्येक क्षणी दर्शन देत असतात आणि त्यांचा भास आपल्याला होत असतो. परिस्थिती जाणीव असली की सहनशक्ती आपोआप जन्म घेत असते. आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती मनातूनही निघून गेली तर किती बरं होईल ना. म्हणून होणाऱ्या त्रासाला अंत असावा, नाहीतर माणूस जगणं विसरतो. विचारांचा दिवा विझला की आचारांचा अंधार होतो. श्रीकृष्ण सांगतात, ज्याचं भेटणं नशिबात लिहिलेलं असतं परमेश्वर त्याची कोणत्या ना कोणत्या रूपात भेट ही घडूनच देत असतो. कोणीतरी विचारलं, प्रेम म्हणजे काय? खूप छान उत्तर मिळालं. जगात अनेक लोक आहेत, पण एका व्यक्तीसाठी रडू येणं म्हणजे प्रेम आहे. मनातील स्वप्नांची फुले किती उमललीत ना हे परिस्थितीच्या काट्यांना ठाऊक असतं. अनुभव कोण कोणासाठी स्वतःला बदलत नसतो. वेळ बदलली की माणूस बदलत असतो. आपण घेतलेला एखादा निर्णय योग्यच आहे हे सिद्ध करण्यासाठी घेतलेली मेहनतच माणसाला यशस्वी बनवत असते. सगळं संपूर्ण ही डाव जिंकता येतो, फक्त साथीदार कट्टर पाहिजे. मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा. आयुष्य अगदी सुखात जाईल आणि समाधानात जाईल. देवाकडे पाठ असताना तुम्ही काय वागताना आणि देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागताना यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. भूतकाळात घडलेल्या गोष्टी विसरा, पण त्याचे अनुभव मात्र आयुष्यभर लक्षात ठेवा. काही वेळा स्वतःचाही विचार करणं गरजेचं असतं. आपलीच मदत घेऊन आपल्यावरच उलटणारा यशस्वी भलेही होईल, पण मनातून सदैव हारलेला असतो. मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी काही वेळा नशीब म्हणून स्वीकाराव्या लागतात आणि संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो, पण तो कायम मुक्कामाला राहत नसतो, हेही खरं आहे. देव ज्या लोकांना धनदौलत कमी देतो त्या लोकांना मन मात्र मोठं देत असतो. आपले दुःख मनात लपून ठेवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देव माणूस म्हणजे वडील आहेत आणि त्या वडिलांना जपायला शिका. आणि आपले दुसरे वडील म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत. ते आपले गुरु माऊली आहे. त्यांची भक्ती करा आणि त्यांचे नामस्मरण नक्कीच करा. चूक व्यक्तीची असेल तर सुधारता येते, पण व्यक्ती चुकीची असेल ना तर मग सुधारणे अगदी कठीण होऊन जाते. दिसत नसला तरी तू अनुभवला आहे तुला, कारण माझ्या प्रत्येक संकटात साथ दिली आहे तुम्हाला. आणि स्वामी समर्था, तुम्ही प्रत्येक वेळी माझ्या संकटात धावून येता आणि मला साथ देता, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी देणगी आहे. आयुष्याच्या शाळेत शिकवतोय धडा जगण्याचा. आहे येथे खूप गर्दी माणसांची, पण शोध माणसातल्या माणुसकीचा. आणि माणुसकी तुम्ही नक्की जपली पाहिजे. अस्तित्वाचा आनंद घ्या. दुःख आपलेच उत्पत्ती आहे. तमाशा आयुष्याचा झाला, कलाकार सर्व आपलेच निघाले.
माणसाचा स्वभाव हा कायम प्रामाणिकपणाचाच असावा, कारण ओळख जरी नावाने होत असली तरी आठवण नेहमी माणसाच्या स्वभावानेच होते. कोणत्याच गोष्टीचा माज नसावा, कारण वेळ प्रत्येकाला संधी देत असते आणि त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात असतं. कॅमेऱ्यासोबत लेन्स आणि माणसाकडे सेन्स असणं खूप गरजेचं असतं, जवळचं व लांबचं नीट समजण्यासाठी. आणि हे समजलं तर नक्कीच आपण माणसातली माणुसकी देखील समजू शकू. कसलंच काम नसताना आपली आठवण काढणाऱ्याला आपला माणूस म्हणायला हरकत नसते. आपलं कोणीच नाहीये ही गोष्ट रात्री विचार करताना बरोबर जाणवते आणि ते आपल्याला समजतेही. म्हणून मनातील जखमांना कारण मनातील व्यक्तीचं असते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट तुम्ही भरपूर काही अनुभवली असाल, तुम्ही स्वामींकडे भरपूर काही मागले असाल. तू हसलास तर ते रडतील, तू रडलास तर ते हसतील, हे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. तू हात दिलास तर ते साथ देतील, तू तुझाच विचार केलास तर स्वार्थी म्हणतील, तू पुढे निघालास तर मागे वळतील, तू मागे राहिलास तर तुला तुडवतील, तू काय केलं असं म्हणतील, काही नाही केलं तर काय नाही केलं असं म्हणतील. म्हणून तू जगाचं काय हे काहीही म्हणतील, असं स्वामी आपल्याला संबोधून सांगत आहेत. आणि आपल्याला म्हणतायत की तू बाळा जगायचं बघ आणि तुझं बघ, कोणाचाही विचार अजिबात करू नको. कोण कसं वागतंय यापेक्षा आपण कसे वागतोय हे फार महत्वाचं असतं. एखाद्याला किती त्रास द्यावा ना यालाही काही प्रमाण असते. आपल्यावरूनच विचार करावा, समोरच्यालाही मन असते, हेही समजून घेतले पाहिजे आणि त्या मनाला आपण जपले पाहिजे. संपणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर एक अनुभव जन्म घेत असतो. तुम्ही कितीही हुशार असाल, पण जर तुम्हाला माणसांची कसं वागायचं हे माहिती नसेल ना, तर तुमच्या हुशारीचा काही उपयोग होत नाही, हेही तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून शब्द चावीसारखेच असतात, कधी मनाची वाट खोलतात तर कधी तोंड बंद करत असतात. माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरुवात करत असतो. म्हणून कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही. म्हणून जसा बैल आपल्यासाठी अगदी इमानदारीने निस्वार्थपणे आपल्यासाठी काम करत असतो, तसंच आपण देवाची भक्ती ही निस्वार्थपणे केली पाहिजे. आणि कोणत्याही तुम्ही लोभापोटी ते केलं नाही पाहिजे. वेळेनं दाखवलं, काळानं शिकवलं, नकारांनी वाढवलं, अपमानांनी घडवलं, माणसं आली आणि गेली, अनुभव आले आणि राहिले, त्याच्यापेक्षा मोठा गुरु कोणी नाही हे समजलं. चुकीच्या वाटेवर वेगानं चालण्यापेक्षा योग्य वाटेवर हळूहळू चालणं कधीही उत्तम असतं आणि कधीही सोयीस्कर आणि चांगलं असतं. बोलणं बंद झाल्याने सगळी नाती तुटत नाही. कधी कधी काही नाती तुटू नये म्हणून बोलणं बंद करावं लागतं. असंही आपल्याला आयुष्यात जगावं लागतं. स्वतःच्या मनगटात सामर्थ्य असलं की हाताच्या रेषात भविष्य पाहण्याची गरज आपल्याला कधी पडणारही नाही आणि कधी पडतही नाही. आयुष्य कधी कधी तराजूसारखं होऊन जातं, कधी कर्तव्य भारी तर कधी इच्छा भारी असते. हसण्याची इच्छा नसली तरी हसावे लागते, कसे आहे विचारले तर मजेत म्हणावे लागते. जीवन एक रंगमंच आहे, इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते, हे समजून घ्यायला आपण पाहिजे. कौतुकाचे 100 शब्द आणि अनुभवाची एक ठेस समान असते, हेही समजायला हवे. म्हणून उत्तर ही प्रत्येकाकडे असतात, फक्त तत्वात बसत नाही म्हणून काही जण शांत असतात. स्वामी सांगतात की कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. ज्याच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्ध होतं, तीच माणसं आपली असतात. बाकी फक्त जग आहे हे समजून घ्या. वहीची पुढची पानं जबाबदारीने भरायला सुरुवात झाली की स्वप्नांनी रेखाटलेली मागची पानं फाडावी लागतात. वेळ कधीच कुणाची सारखी नसते. रडावं त्यांना सुद्धा लागतं जे दुसऱ्यांना रडवतात. मग शिक्षणाने जरी निरक्षर असली तरी जगायचं कसं हे आईच शिकवत असते आणि तसे स्वामी आपल्याला मार्ग दाखवत असतात आणि त्या आईप्रमाणे आपल्याला जगत असतात आणि जपवत असतात. होकार नाकारायला आणि नकार स्वीकारायला सिंहाचं काळीज लागतं. जबाबदारीचं ओझं आहे. आज कष्ट नाही केले ना तर आयुष्य नावाचा खेळ खेळला जाणार नाही. आयुष्यात तीच माणसं एकटी पडलेली दिसतात ज्याची नेहमीच खूप मनापासून नाती निभावलेली असतात. मित्रांनो, आपली वाट बघणारे आणि आपली वाट लावणारे यात फरक करत आला की मनुष्य आपोआप सावधानी बाळगतो. त्या गोकुळामध्ये होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रचला रास, यशोदा देवकी ज्याची मैया, तोच साऱ्यांचा लाडका श्रीकृष्ण कन्हैया. आणि श्रीकृष्ण कन्हैयाकडून आपण भरपूर काही शिकू शकतो आणि भरपूर काही आपण अनुभव या भगवंताकडून घेऊ शकतो आणि ते घेतलेच पाहिजे. तरच आपण जीवन अगदी सुखमय आणि आनंदमय होऊन जाईल.
वचन देणारी लोक वचन निभावण्याचा प्रयत्न फार कमी करत असतात. गुरुविन न मिळत ज्ञान, ज्ञानविन न होई जगी सन्मान. जीवन भव सागर तराया, चला वंदू गुरुराया. आणि आपले स्वामी समर्थांना आपण वंदन केले पाहिजे आणि दररोज सकाळी केले पाहिजे. माझे नेहमी असेच हाल होतात. उत्तरे सापडले की प्रश्न बदलले जातात. पाऊस असा पडावा, त्यात द्वेष, अहंकार, गर्व माझ बुडून जावा. हास्य ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये अनेक गोष्टी बदलण्याची ताकद मात्र नेहमी असते. एका विश्वासू मित्राची किंमत 10,000 नातेवाईकांना एवढी असते. म्हणून एक विश्वासू मित्र तुमच्याकडे नक्कीच हवा. आयुष्य जगून समजते, केवळ ऐकून वाचून बघून समजत नाही. कारण ते अनुभवानेच आपल्याला शिकायला लागते. गरज पडेल तेव्हा या परत माणुसकी शिल्लक आहे आमच्यात आणि आपल्यात नेहमी माणुसकी शिल्लक राहायला हवी आणि आपण ठेवायलाच हवी. कारण त्यानेच देव आपल्या जवळ येत असतो आणि देव आपल्याला सर्व काही संकटात मदत करत असतो. अहंकारात सर्वात वाईट एक गोष्ट आहे, ती म्हणजे अहंकार तुम्हाला हे कधीच जाणवू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. मग आयुष्याच्या रंगमंचावर आधार नावाचं पात्र अधिक प्रेरणादायी ठरतं. मग तो कुणाचाही आधार असो. आता आपल्याला स्वामींचा आधार आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. कोणी कुणाचं नसतं. बघितलेलं मी पण सगळी नाती निभावून आणि कुणीच नात्यामध्ये टिकून राहत नाही. जगातील सर्वात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास आहे. कारण तो जमिनीवर नाही तर मनात उगवत असतो. म्हणून माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्वाचं आहे. चुकीच्या ठिकाणी गुंतवलेलं मन हे माणसाला माणसाच्या आयुष्यभरासाठी वेदना भोगण्यास भाग पाडतं. स्वतःला स्वतःची समजूत काढता आली की नको त्या गोष्टींचा त्रास मग आपल्याला होत नाही. म्हणून काय चुकलं हे शोधायला हवं. आपण मात्र कुणाला चुकलं हे शोधत बसतो. आवडलेली प्रत्येक गोष्ट भेटेलच असं नाही, पण काही गोष्टींना आठवणीतही जपून ठेवावं लागतं. शिक्षणालाही तेव्हाच महत्त्व प्राप्त होते जेव्हा माणसात माणुसकी जागृत होत असते. स्वतःचे दुःख आणि दुसऱ्यांचा आनंद या दोन्ही गोष्टीत मोजमाप करणं थांबवलं की मग जीवन अगदी सोपं होत जातं. कोणात्याच गोष्टीचा जास्त माज करत जाऊ नका. सकाळी 5 रुपयाला मिळणारा पेपर संध्याकाळी 5 रुपये किलोच्या भावाने विकला जातो. पुस्तक वाचून झाल्यावर माणसाचं मन वाचावं. कारण जे पुस्तकाच्या पाण्यात नसतं ते माणसाच्या मनात देखील असतं. स्वामी म्हणतात, काही वेळा आयुष्यात त्रास होणं गरजेचं असतं. तेव्हाच कळतात जवळ असलेली नाती किती खरी आणि किती खोटी असतात ते. म्हणून साधारण माणसांना आशा आणि इच्छा असतात आणि यशस्वी माणसांकडे ध्येय आणि योजना असतात. आयुष्य म्हणजे कधी कृष्ण होऊन कुणाला योग्य मार्ग दाखवावा तर कधी अर्जुन होऊन कृष्णाकडून योग्य मार्ग शिकावाही. त्रास देणारे परकी असले तरी मजा बघणारे आपलेच असतात. संत म्हणतात, देव शोधा पण माणसात राहणारा आणि माणसात तुम्हाला देव नक्की सापडेल. कौतुक दिवस बनवून जातो आणि टोमणे आयुष्य बनवून जातो. तात्पुरता मिळालेला आधार आणि उसनं मिळालेलं प्रेम याचं आयुष्य फार कमी असतं हे लक्षात ठेवा. जर झाडांनी वायफाय दिलं असतं तर प्रत्येकानं किमान एक झाड तरी लावलं असतं. म्हणून झाडाकडून आपण नक्कीच ऑक्सिजन घेत असतो तर आपण झाडे नक्कीच लावली पाहिजे आणि झाडाचे आपण धन्यवाद केले पाहिजे. मी केलं पासून ते मी फक्त निमित्त आहे पर्यंतचा प्रवास तुमच्या व्यक्तिमत्वाला मोठं करत असतो. श्रद्धेला भावनेची जोड असावी लागते, नाहीतर नुसते अंधश्रद्धा जन्म घेत असते. अर्थ कळता कळता संपत जाते. अशी गोष्ट आहे म्हणजे आयुष्य. वाढवा समजूतदारपणा माणसाला शांततेकडे घेऊन जातो. आणि पाऊस सर्वांसाठी सारखा असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं. काम केल्याने पैसा मिळतो हे झालं ज्ञान आणि पैशामुळे इज्जत मिळते हा झाला अनुभव. पटत नसेल तर एखाद्या नदी पात्रात फेकून द्या. आपण सत्य आहे तरंगणारं. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी जात म्हणजे माणूस आहे. मला समजून घेणं प्रत्येकाला जमणार नाही, कारण मला नात्यात दिखावा करून बोलणं जमत नाही आणि लोकांना खरं बोललेलं सहन होत नाही. कौतुक ऐकायची सवय झालेल्या माणसाला टीका सहनच होत नाही. अर्थ कळता कळता संपत जाते अशी गोष्ट म्हणजे आयुष्य आहे. मित्राने खांद्यावर ठेवलेला हात नानावरचं मनावरचं ओझं हलकं करतं आणि एकांत मग आवडायला लागला की समजून जायचं आपण स्वतःसाठी जगायला शिकलोय. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप फरक असतो हे समजून घेतला पाहिजे. कुणालाही बदलण्यात खटाटोप माणसाने करू नये. असह्य झालं तरी अलिप्त का व्हायो, मग व्हावं तरी आपल्याला फरक पडता कामा नये, पण उपदेशक होऊ नये.
जेव्हा जग तुम्हाला कमजोर समजायला लागतं ना, तेव्हा जिंकणं गरजेचं असतं. मी स्वतः माझं उदाहरण आहे. दुसऱ्यासारखं बनण्याची इच्छा आपण ठेवत नाही. आपण स्वतःहून फक्त ग्रेट झालो पाहिजे. दगडावर दगड रचणं खूप सोपं आहे, पण मनावर दगड ठेवून जगणं खूपच अवघड आहे. कमाल करतात जळणारे महफिल स्वतःची भरतात आणि चर्चा आमची करत असतात. म्हणून अशा माणसांकडून तुम्ही कधीही लांब राहिले पाहिजे आणि अशा माणसांना आयुष्यात कधी तुम्ही जागा दिली नाही पाहिजे. स्वतःला कधीच कमी समजायचं नाही. आयुष्यात पुढे जायचं असेल तर ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करून बसतो. मॅच्युरिटी म्हणजे जेव्हा तुमच्याकडे एखाद्याचं साम्राज्य नष्ट करण्याची ताकद असते, परंतु तुम्ही त्यापासून लांब जाण्याचे निवडता. स्वभाव आणि विचार चांगले ठेवा. डिप्पी तर सगळेच छान ठेवतात. समजून घेणारा व्यक्ती आयुष्यात असला पाहिजे आणि हरवला की माणूस नको त्या ठिकाणी भावनांचे पसारे मांडून मन हलकं करू लागतो. नात्यात ओढ हवी, ओढाताण नको. म्हणून आपण प्रेमाने नाते जपले पाहिजे. म्हणून शब्दाकार आहे मित्रा. भावनेच्या बागेतून शब्दांचे फुलं उगवतो. काहींना बेकार तर काहींना कलाकार वाटतो. सर्व काही भेटतं या जगात, पण जुने मित्र आणि त्यांच्या सोबतच्या आठवणी भेटत नाही. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून हे जावेच नक्की लागणार आहे. लोकांनी सांगितलं वेळ बदलते आणि वेळेने दाखवलं लोक बदलत असतात. अनुभव म्हणून सांगतो, आज तुम्ही ज्यांच्यासाठी हातातले काम सोडून पळत आहेत ना, उद्या ते तुमच्या वाईट वेळेत तुमच्याकडे डोंकून सुद्धा बघणार नाहीत. हे समजून घ्या. सत्य सोडून माणसं कशावरही प्रेम करत असतात. आयुष्यात अनेक मित्र बनवणे सामान्य गोष्ट आहे, पण एकाच मित्रासोबत मैत्री टिकवणे ही एक खास गोष्ट आहे. म्हणून तुम्ही मित्र जपले पाहिजे, कारण त्यांच्या आपल्या मनातील भावना आपण त्यांच्यासोबत मांडू शकतो आणि आपण सर्व काही त्यांना सांगू शकतो. परिस्थिती बघून जाते कधीच बनवू नका, कारण बहुतेकदा नातं टिकवणारी माणसं गरीबच असतात. वाढता समजूतदारपणा माणसाला शांततेकडे घेऊन जातो आणि माणूस अगदी शांत होऊन जातो. काही न करण्यापेक्षा काहीतरी करून फेल होणं कधी चांगलं असतं, हे सेठ गॉर्डन यांनी म्हटलं आहे. वस्तुस्थितीचे गांभीर्य तेव्हा समजते जेव्हा आपण स्वतःला समोरील व्यक्तीच्या जागेवर ठेवून पाहतो. आपण कसं असावं हा आपला निर्णय आहे. लोकांनी ठरवायला आपण ग्रामपंचायतीचा मुद्दा नाहीये, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ज्यांना वेळेची किंमत नसते त्यांना आपलं वेळ देणं मूर्खपणाचं ठरतं. गरज बदलली की स्वभाव माणसांचा बदलत असतो. म्हणून जे गरजेला फक्त येत असतात आणि कामापुरता तुमच्याकडे येत असतात त्यांच्यापासून तुम्ही नक्कीच लांब राहिलं पाहिजे. आपल्याकडे 4 शब्द मनापासून बोलता आले पाहिजे आणि ते आपुलकीचे बोलता आले पाहिजे. आयुष्यात हितचिंतकाची कमतरता कधीच भासत नाही. प्रयत्नांची किंमत ते करणाऱ्यालाच असते. इतरांसाठी फक्त निकाल महत्त्वाचा असतो. म्हणून जो प्रयत्न करत असतो त्यावेळी कोणीच विचारत नाही, पण निकालाच्या वेळी सर्व कोणी विचारत असतात. संघर्ष आपल्याला एकट्यालाच करावा लागतो. तुम्ही यशस्वी झाल्यावर दुनिया तुमच्या सोबत येते. आपलेच खरे, बाकी सगळे खोटे. हाच विचार माणसाला माणूस होऊ देत नाही, हेही खरे आहे. प्रेम म्हणजे काय? समजले तर भावना, पाहिले तर नाते, म्हटले तर शब्द, वाटली तर मैत्री, घेतली तर काळजी, तुटले तर नशीब, पण मिळाले तर स्वर्ग. आणि तसेच प्रेम आपण स्वामी समर्थांवर केले पाहिजे. इतरांना चालना देण्यासाठी तुम्ही आधी स्वतःला चालना देणं आवश्यक आहे. शोधता शोधता हसवणारी आणि हरवणारी गोष्ट म्हणजे समाधान आहे. म्हणून तुम्ही समाधानी राहिले पाहिजे. जेवढे जास्त समाधान तुमच्या मनात असेल आणि तुम्ही जेवढे जास्त समाधानी असाल तेवढे जास्त तुम्ही सुखी, आनंदी आणि निरोगी असाल, हे मात्र खरे आहे. सहज आठवण काढणाऱ्यापेक्षा गरज पडली की आठवण काढणारे जास्त असतात. यशस्वी होण्यासाठी चुकणं आणि शिकणं दोन्ही महत्त्वाचं असतं. गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण हा लोकांचा स्वभाव झाला आहे. जीवनात जर शांतता हवी असेल ना, तर दुसऱ्यांची वाढ घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या. कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं असतं, असं मला वाटतं. चूक नसतानाही जवळचे विरोधात जातात, तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. हे कलियुग आहे. इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जातं, हेही खरं आहे. म्हणून गंगेत तीच पापं धुतली जातात जी चुकून झालेली असतात. योजना आखून केलेली पापे ही त्याचे भोग भोगल्याशिवाय धुतली जात नाही. कारण कर्माची फळं हे आपल्याला नक्कीच मिळत असतात आणि ती मिळतातही. वाट पाहणारं हवं, वाट लावणारं नको. प्रेम प्रेमासारखं हवं, तुझं माझं नको आणि आपलं नको.
एक मात्र खरे की माणसाचे अर्धे दुःख व्यस्त राहिल्याने संपत असते, म्हणून व्यस्त राहत चला. जगापेक्षा स्वतःसोबत चाललेले विचारांचे युद्ध जास्त त्रासदायक असतं. परिस्थिती पण एकच गुरुज आहे, कारण परिस्थिती आणि वेळ आपल्या आयुष्यात खूप काही शिकवून जाते. आपलं कोण या शब्दाचा अर्थ समजण्यासाठी अडचण या शब्दाला जन्म नक्कीच घ्यावा लागतो. आणि अडचणीत कोण उभं राहतंय मग ती व्यक्ती आपली असते आणि ती आपली स्वतःची असते हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून जे अडचणींमध्ये आपल्यासाठी उभे राहतात त्यांना नक्की जपायला शिका. कशात तरी मग रमून गेल्याशिवाय माणूस सुखी होत नाही. म्हणून कोणत्या ना कोणत्या गोष्टीत तुम्ही रममान झाले पाहिजे. ते देवाच्या भक्तीत असो की स्वामींच्या नामस्मरणात असो. स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा, स्वामींकडे आपण एवढीच प्रार्थना करूया की स्वामी, आम्हाला तुम्ही सुखात, आनंदात आणि निरोगी ठेवा आणि आम्हाला सर्व काही गोष्टी मिळवू द्या आणि आमच्या नशिबी जे काही लिहिलंय ते तुम्ही नक्कीच आम्हाला मिळवून द्याल. हा तुमच्यावरचा विश्वास आमचा असाच कायम राहील. मी नक्कीच स्वामींचरणी एवढी प्रार्थना करतो की सर्वांना स्वामीराया सुखी ठेवा आणि आनंदी ठेवा आणि सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होऊ द्या. ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, गळ्यात कितीही सोनं घाला ते अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाही. पण गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, सारं जग रामकृष्ण हरी माऊली म्हणून वाकल्याशिवाय राहणार नाही. एवढं मात्र निश्चित आहे. देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता ना, यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर खूप काही गोष्टी अवलंबून असतात. आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा पण तुम्ही घराबाहेरून बाहेर पडता तेव्हा देवासमोर थोडा वेळ थांबून, हे भगवंता, तुम्ही माझ्या सोबत चला असे म्हणा. कारण जरी तुमच्या हातामध्ये लाखोचं घड्याळ असेल ना, पण त्यावर दाखवणारी वेळ फक्त त्या परमेश्वराच्या हातात असते, हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून सकाळची सुरुवात 2 गोष्टींनी करावी. पहिली म्हणजे कालचे वाईट प्रसंग विसरून आणि दुसरे म्हणजे आज काहीतरी नवीन चांगले करावे हे मनात ठेवून. म्हणून साथ देणारा सोबती जर सोबत असेल तर हरलेला डाव देखील जिंकता येतो, हे मात्र निश्चित खरं आहे. आयुष्यात खूप चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा नाही घेतला. शेवटी काय, जर कर्म चांगले असले तर फळ देखील चांगलेच मिळणार आहे, हे मात्र तितकेच खरे आहे. मतलबी दुनिया. माणूस चांगल्या काळात सोबत असतो आणि वाईट काळात मतलबी होऊन जातो. माऊली सांगतात, चांगलेच होणार आहे हे मनात धरून चला, बाकीचे परमेश्वर अगदी बघून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल, हे मात्र निश्चितच आहे. साथ देणारी बायको वाईट काळ साथ देणारी असेल तर मग ती कोणीच तुम्ही सोडायला नको आणि त्याला तुम्ही नक्कीच लक्ष्मी तुमच्या पायात आहे असं तुम्ही समजावं आणि नक्कीच त्यांना तुम्ही पूर्णपणे साथ दिलेली पाहिजे. आजकालचे प्रेम, आजकाल नात्यात एकनिष्ठता राहिली नाहीये. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही एकनिष्ठ राहायला शिका आणि सर्व काही नीट होईल या मार्गाने चालायला शिका. सर्व काही तुमच्या बाजूने होईल आणि सर्व काही नीट होईल याबद्दल तुम्ही नेहमी श्रमस्व असावे आणि स्वामींकडे भरपूर काही मागत राहावे. स्वामी तुम्हाला निर्मळ मनाने सर्व काही देतात. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिले हे बघण्यात आपण इतके मग्न असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिले हे बघायला आपल्याकडे वेळ सुद्धा नाही. म्हणून ते बघायला तुमच्याकडे वेळ तुम्ही नक्कीच काढा आणि वेळ काढल्यावर तुम्हाला कळेल की परमेश्वराने आपल्याला केवढी मोठी संपत्ती दिली आहे. आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरवलेलं असतं. येणारा प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा घ्यायला येतात तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो तर मग काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही मिळत असतो. म्हणून जीवन म्हणजे झोपाळा आहे, तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढी सुखही येणार आहेत हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. स्वामी म्हणतात की तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही, मी तुमच्या पाठीशी आहे. मग तुम्हाला कशाची काळजी करण्याची गरज नाहीये. म्हणून तुम्ही तुमच्या वयापेक्षा 9 महिने मोठे आहात ही गोष्ट फक्त एकाच व्यक्तीला ठामपणे माहिती असते आणि त्याच व्यक्तीला कधी तुमचा मोठेपणा दाखवू नका, हे मात्र लक्षात ठेवा. मनासारखे दिवस येण्यासाठी काही मनाविरुद्ध दिवस हे काढावेच लागत असतात. विरेचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते, तरी पण कारलं कडू, ऊस गोड, चिंच आंबट होते. हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे. तसंच देव सुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे.
दोष कर्माचा असतो हे मात्र आपण समजून घेतले पाहिजे. म्हणून आपुले स्वहित जाणती सकळे, निरोधिता बळे दुःख वाटे. सगळे लोक आपले स्वहित जाणून आहेत. त्यांना जर आपण काही सांगितले किंवा वाईट सवय सुधारण्यासाठी सांगितले तर त्यांचे व लोकांना दुःख होते हे अशा आहे. म्हणून एक लक्षात घ्या, इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे. म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरी चालेल, पण कोणाचे मन दुखावू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं हे समजून घ्यायला हवं. आपल्या नक्कीच तुम्ही परिवाराची काळजी घेतली पाहिजे. आणि तुम्ही कितीही देवधर्म करा, पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वराच्या दरबारात रडत असेल ना, तर ज्या ज्या लोकांचं मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं असेल त्यांचे एक एक अश्रूंचा हिशोब परमेश्वर आज ना उद्या घेतोच, यात शंकाच नाही. म्हणून प्रेम असं द्यावं की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी. मैत्री अशी असावी की स्वार्थाचं भान नसावं. आयुष्य असं जगावं की मृत्यूनेही म्हणावं, जग अजून, मी येईल नंतर. म्हणून एक लक्षात घ्या, चांगलेच होणार हे मनात धरून चला. बाकीचे परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण हा आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. म्हणून तुम्ही निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे असं स्वामी म्हणत आहेत. म्हणून स्वामींवरचा पूर्ण विश्वास तुम्ही राहू द्या. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खंबीरपणे पाठीशी उभे असलेले अतिशय सुंदर सोबती म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. म्हणून निंदा नेहमी त्यांची व्यक्तीची होत असते, जी नेहमी दुसऱ्यांच्या सुख दुःखात धावून जात असते. जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे निंदकाशिवाय माणूस प्रगतीही करू शकत नाही. गायीच्या कासेमध्ये राहूनही गोचिड जसे गायीचे दूध न पिता गायीचे रक्तच पित असते, तसेच ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहूनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्यात वाईटच शोधत बसतात, हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून मन हा मोगरा अर्जुनी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. जीवनात प्रत्येक व्यक्तीची कदर करा. एकदा गेलेली व्यक्ती परत भेटत नाही, कारण हा जन्मा पुन्हा मिळत नाही, हे लक्षात ठेवायला शिका. बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभारात जरूर उडावं, पण ज्या घरटाने आपल्याला ऊब दिली ते घरटं कधी न विसरावं, एवढं मात्र नक्कीच तुम्ही केलं पाहिजे. माणूस कसा दिसतो यापेक्षा माणूस कसा आहे याला महत्त्व असतं. कारण शेवटी सौंदर्याचं तर आयुष्य तारुण्यापर्यंत, गुणांचं आयुष्य मरणापर्यंत असतं, एवढं मात्र निश्चित आहे. जगातील सगळ्यात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची ताकद आहे. तोच माणूस. देवाचे दर्शन आणि मित्राचे मार्गदर्शन या दोन्ही गोष्टी जीवनाला उजळून टाकत असतात. फक्त तसे मित्र तुम्ही कमवायला हवे. माणसाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते. फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागते. पैशाला महत्त्व देणारा भरकटतो, तर देवाला प्राधान्य देणारा सावरतो, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून स्वामी म्हणतात, ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाचीही किंमत असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याचे नेहमी जाणीव ठेवा आणि लक्षात ठेवा. धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा. कारण मंदिरावर कळस जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवरच लावावे लागते, हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते तुमची अगदी शून्य. आणि संकटाच्या वेळी येते फक्त आणि फक्त तुमच्या जीवनातल्या आपल्या कर्माने साठवलेलं पुण्य. म्हणून अधिक चांगलं पुण्य तुम्ही केले पाहिजे आणि चांगल्या पुण्याला नेहमी तुम्हाला नक्कीच देव सावरून नेईल. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही आणि मीपणा सोडल्याशिवाय माणसंही जुळत नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्यही घडत नाही. म्हणून तुमच्या मनामध्ये तितके चांगले विचार असे आणि पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणून आई वडिलांचा पाठिंबा आयुष्यात मिळवायचा असेल तर आई बापाचा पाठिंबा मिळवा, कारण हाच सर्वात मोठा पाठिंबा आहे. बाकी सर्वांचा पाठिंबा वेळेनुसार बदलतो, पण आई बापाचा पाठिंबा म्हणजे साक्षात परमेश्वराचा पाठिंबा ठरतो आणि शेवटपर्यंत तो सोबत राहत असतो. दुःख सगळ्यांच्या आयुष्यात आहेत, पण त्या दुःखातही मग तुम्ही श्री स्वामी समर्थ तुम्हाला फक्त म्हणता आले पाहिजे. सोडलेल्या 2 हातांपेक्षा जोडलेल्या 2 हातांमध्ये खूप सामर्थ्य असते. आणि परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा. मनस्थिती बदलेल तर परिस्थितीही बदलेल, हे निश्चित आहे. म्हणून दिलेला घेतलेला माणूस एक वेळ विसरू शकतो, पण जिव्हारी लागलेले शब्द माणूस उभ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही.
म्हणून वयाने, पदाने अथवा धनाने कोणी कितीही मोठा असला तरी वास्तविक मोठा तो असतो जो आपल्यापेक्षा लहानांना कमीपणाची जाणीव होऊ न देता सर्वांना प्रेमाने, आदराने आणि आपुलकीने वागवून घेत असतो. म्हणून बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठे कसे घ्यावे स्वामी नाम, राहतील स्वामी पाठीशी आपल्या ठाम. एवढे मात्र निश्चित आहे आणि तेच तुम्ही केले पाहिजे. वाईटाची संगत ही नुकसानकारकच असते, मग ती कशीही असो. कारण कोळसा पेटलेला असतो तेव्हा हात भाजतो आणि पेटलेला नसतो तेव्हा हात काळे करतो. म्हणूनच तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, सदा संगती सज्जनाची धरावी. म्हणून सज्जनाची संगत धरा आणि आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही सफल व्हाल. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमत असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी तुम्ही जाणीव नक्कीच ठेवली पाहिजे. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पद सुद्धा एक दिवस निघून जात असतं मित्रांनो. परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगला राहत असतो आणि तो शेवटपर्यंत चांगला राहतो. म्हणून सत्याच्या वाटेला चालत असताना एकटे पडलात तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये तुम्ही कधी मिसळू नका. आणि त्या गर्दीमध्ये मिसळले तर तुम्ही अगदी खालच्या थरावर जाल आणि तुमचे दोष आणि तुमचे कर्म हे वाईट होत जातील. म्हणून जे पेराल तेच उगवणार. दुसऱ्याला जाणून बुजून शारीरिक, मानसिक, आर्थिक प्रकारचे दुःख देणारी व्यक्ती ही आज जरी सुखी दिसत असली तरी आयुष्यात पुढे मात्र आज केलेल्या प्रत्येक कर्माचा हिशोब त्यांना द्यावाच लागतो. कारण निसर्गाचा नियम आहे, जे पेराल तेच उगवणार आणि हाच सिद्धांत आहे, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला, सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण हो. जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागे ही सुख असतंच. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं, हे लक्षात घ्या. देवांवर श्रद्धा, विश्वास असेल तर प्रेम असेल ना, तर देव तुम्हाला एकटं कधीच सोडणार नाही, हेही तितकंच खरं आहे. आणि जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. म्हणून मोठेपण ठेवू नये आणि मोठेपण बाळगू नये, हे नक्कीच तुम्ही मनात आणि आचरणात आणले पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, हे फक्त मंदिरापर्यंत घेऊन जातात आपले जे चरण असतात ते, पण आचरण आपल्याला परमात्म्याकडे घेऊन जाते. म्हणून चरण फक्त मंदिरापर्यंत न जाता तुमचे आचरण आपल्या परमात्म्याकडे गेलेच पाहिजे, हे लक्षात घ्या. कर्म चांगले करा, फळाची अपेक्षा करू नका. कायम लक्षात ठेवा, जे पण आपण कर्म करतो वापस आपल्याकडे फिरून येत असतं. म्हणून तुम्ही चांगले कर्म नक्कीच केले पाहिजे. चांगले कर्म करणारी व्यक्ती ही तुकोबांच्या गाथेप्रमाणे असते. तिला कुणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरीही तरावून जाते, हे निश्चित आहे. म्हणून तुम्ही जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती व प्रेमाचा अर्थ, तेव्हा एक बोट पांडुरंगाकडे तर दुसरे बोट रखुमाईकडे असते. आणि विठ्ठल रखुमाईला नक्कीच आपण नतमस्तक झालो पाहिजे आणि त्यांच्या पायाशी आपले चरण आपण टेकले पाहिजे. प्रत्येक भगवान आणि प्रत्येक ईश्वर एकच आहे, फक्त आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये त्यांना आपण भजत असतो. म्हणून एक लक्षात घ्या, आईच्या मायेची आणि बापाच्या कष्टाची परतफेड जगात कोणीही करू शकत नाही. स्वतःच्या अंतःकरणातील दुःख न दाखवणारी शक्ती म्हणजे आई, आणि स्वतः दुःखी राहून दुसऱ्याला हसवणारा देवमाणूस म्हणजे तो बाप असतो. म्हणून परिवारापेक्षा पैसा श्रेष्ठ नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, भावापेक्षा श्रेष्ठ भागीदारी नाही, आणि मित्रांशिवाय श्रेष्ठ आयुष्यही नसते, हे समजून घेतलं पाहिजे. मृत्यूसाठी तयार राहा, कारण ती कोणतीही नाती, प्रेम अथवा कर्म तुमच्या सोडीची जरूरत नाही. म्हणून दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, फक्त सहनशक्ती ठेवावी लागते. आजची परिस्थिती नक्कीच उद्या राहणार नाही, हे तुम्ही ओळखले पाहिजे. ओळखून बघा, खरे सुख यामध्येच आहे. म्हणून तुम्ही फक्त एकच मंत्र म्हटला पाहिजे, आणि तो म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. म्हणून जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो हे ईश्वर. म्हणून तुमचे कर्म जसे असेल तसे तुम्हाला फळ हे नक्कीच मिळेल. म्हणून भावाचा सल्ला हा कायम विकासाच्या मार्गावर घेऊन जात असतो. तो भाऊच असतो जो प्रत्येक संकटात खंबीरपणे साथ देतो, तो भाऊच असतो, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. म्हणून जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा, कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फार कमी असतात, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, शब्दाने इमान, अक्षरांचे राण, अभंगाचे पान तुकाराम.
म्हणून असे अभंगाचे पान तुम्ही वाचले पाहिजे. माणूस समाधानकारक जीवन तेव्हा जगायला लागतो जेव्हा त्याला समजतं की शेवट कुठेतरी थांबायचं आहे. म्हणून तुम्हाला आयुष्यात कुठेतरी थांबावेच लागेल आणि थोडा विश्राम घ्यावाच लागेल. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. आणि खेळ तुमचाच नसतो, खेळ त्याचा असतो. हे तुम्ही नक्की समजून घेतले पाहिजे. म्हणून ते खेळ करत असतात, आपण फक्त त्यांच्या खेळामध्ये रंगत असतो आणि आपण छोटे बाहुले असतो. ते त्यांच्याप्रमाणे आपल्याला खेळवत असतात. हे लक्षात घेतलं पाहिजे आणि तुमच्या लक्षात आलं पाहिजे. स्वामी सांगतात, जिथे आपलं असणं नसल्यासारखं असतं तिथे आपलं नसणं चांगलं असतं. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि हे समजून घेताना तुम्ही सर्व काही गोष्टी या निभावल्या पाहिजे. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून केलेल्या कामाला प्रदर्शन म्हणतात आणि कुणाचं तरी चांगलं व्हावं म्हणून केलेल्या कामाला चांगुलपणा म्हणत असतात. आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच नक्की लागतो. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान समजा. नाहीतर आजच्या युगात स्वार्थीसाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपाली भेटूनच जातील. हे लक्षात घ्या. म्हणून सहज कोणी मोठं होत नाही. मोठं होण्यासाठी कष्ट नेहमी करावे लागतात. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर फक्त वेळ तुमची आहे, हे लक्षात घ्या. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे. हे जीवनाचे सत्य आहे आणि हे जाणून आपण घेतले पाहिजे. म्हणून एक चांगला मित्र आयुष्यात असणं ही सगळ्यात मोठी श्रीमंती असते. कारण आजकालच्या दुनियेत साथ द्यायला रक्ताची नाती सुद्धा माघार घेतात, तिथं मित्र धावून येत असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कर्म जगासमोर किती देखावा केला तरी कर्म हे कर्मच असतात. आज ना उद्या भोगावेच लागतात. मग ते चांगले असो किंवा मग ते खराब असो. म्हणून लाभले आम्हास भाग्य, आम्ही बोलतो मराठी, झालो खरेच धन्य, ऐकतो मराठी. म्हणून तुम्ही मराठीत बोललं पाहिजे आणि मराठी भाषेचा अभिमान केला पाहिजे. कारण आपले मराठी भाषा ही खूप चांगली आहे आणि जगश्रेष्ठ आहे. कुठलीही गाठ बांधताना धाग्याची अथवा दोरीची दोन्ही टोकं समान जोडावी लागतात, तेव्हाच गाठ घट्ट बसते. नात्यांचंही असंच आहे. दोन्ही बाजूने समान ओढ असेल तरच नात्यांची गाठ ही घट्ट बनत असते. हे लक्षात घ्या. आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्या जीवनातील नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचार घेतील आणि हे सकारात्मक विचार तुमचे आयुष्य बदलून टाकतील. म्हणून सकाळची सुरुवात 2 गोष्टींनी करावी. पहिली म्हणजे कालचे वाईट दिवस विसरून करावी आणि दुसरी म्हणजे देवाला नमस्कार करून करावी. आपले आयुष्य देणारी माणसं झाडांच्या अवयवांसारखी असतात. काही फांदींसारखी जास्त जोर दिला की तुटणारी, काही पानांसारखी अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काड्यांसारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी साथ देणारी. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबतीला असली की मनस्थिती बरोबर परिस्थिती सुद्धा बदलत असते. कलियुगाचे पर्व आहे. प्रत्येकाला जिथे गर्व आहे, मी आहे तर सर्व आहे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे. अरे वेड्या, कुणा वाचून कुणाचं राहत नसतं. आदर कर सर्वांचा, हाच तर खरा मानव धर्म आहे. प्रेमाने जोडलेले 4 माणसं व त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द व वैभव ज्याच्याजवळ आहे तो ज्या जगात खरा श्रीमंत माणूस आहे हे तितकंच खरं आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. म्हणून काही माणसे क्षणभर तर काही आयुष्यभर लक्षात राहतात, हे मात्र निश्चित आहे. वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे मित्रांनो. बाकीचा मोठेपणा जगासाठी मांडलेला देखावा आहे. म्हणून तुम्ही कधी मोठेपणा करू नये. रोज सकाळी परमेश्वर या पृथ्वीवर सुख दुःखाची नाणी फेकत असतो. ज्याच्या हाती सुखाची नाणी पडतात तो सुखाचा व्यापार करतो. पण दुःखाची नाणी हाती पकडूनही जो सुखाचा व्यापार करतो त्याला जीवन जगणे म्हणतात. आणि असंच जीवन तुम्ही जगलं पाहिजे. म्हणून माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरुवात करतो. देवाचे दर्शन आणि मित्रांचे मार्गदर्शन तुम्हाला मिळालेच पाहिजे. यालाच तर जीवन म्हणतात. जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होतंच असं नाही, पण जेव्हा मनासारखं तुमच्या झालं होतं ना आयुष्यात ते दिवस कधी मात्र विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका आणि हसत राहा. माणूस काय आहे हे महत्वाचे नाही, पण माणसात काय आहे हे जास्त महत्वाचे आहे. जे बदलता येईल ते बदलावे
जे बदलता येत नाही ते स्वीकारावे आणि जे स्वीकारल्या योग्य नाही त्यापासून दूर राहावे, परंतु स्वतःला कायम आनंदी ठेवावे. एवढंच तुम्ही केलं पाहिजे. आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागतो, हे मात्र तितकंच खरं आहे. प्रेम करणं सोपं असतं, प्रेम करत राहणारं अवघड असतं, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर फक्त वेळच तुमची आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे, हे जीवनाचे सत्य आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. लोकांमध्ये सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये अस्तित्व शोधा. लोक प्रेमाची नाही तर पैशांची भुकेले असतात. मतलबी दुनियेत सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये शोधा. आयुष्य एकदाच आहे, कोणीच कुणाचं नसतं आणि जिथं विश्वास जास्त असतो ना तिथे विश्वासघात पण सर्वात मोठा होत असतो, हे समजून गेलं पाहिजे. आणि मग कोणत्याही गोष्टीत भांडणाचा विषय आला ना, माघार घ्या. विजय तुमचाच असेल हे समजून घ्या. म्हणून मग एक गोष्ट लक्षात घ्या, आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याच गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही आहे, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर काटाही तुम्हाला टोचू देत नाही, हे लक्षात घ्यावे. पैसा दान केला म्हणजे देव आपला होत नाही. देवाला फक्त चांगले कर्म आवडतात आणि ते जर आपल्या हातून घडत असतील तर देव आपला आणि आपण देवाचे असे समजून घ्यावे. आणि नक्कीच देवाच्या दरबारी गेल्यावर फक्त एवढेच मागावे की सर्व जगात शांतता निर्माण करा आणि सर्वांना सुखी ठेवा. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, चुका शोधायची आवड असेल तर सुरुवात स्वतःपासून नक्कीच केली पाहिजे, दुसऱ्यांपासून नाही. दुसऱ्याच्या मनातील भावना कळायला आपले मन देखील निर्दोष असावे लागते. आपल्याच मनात दोष असेल तर दुसऱ्यांच्या मनातील चांगल्या भावना आपल्याला कशा कळतील, हे आपण समजून घेतलं पाहिजे. दुसऱ्यांचं भलं करण्याला कोणत्याही पदाचे किंवा पैशांची गरज नसते. फक्त मनानं चांगली भावना लागणे. सुखाचे अनेक भागीदार भेटतील, दुःखाचा एक साक्षीदार भेटायला सुद्धा नशीब लागतं, हेही तितकंच खरं आहे. 2 अक्षरांचे लक आहे, 2.5 अक्षरांचे भाग्य आहे, 3 अक्षरांचे नशीब आहे. उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत करायची आहे. उपयोगाला येत असते फक्त 1 अक्षरांचा मीपणा. माणसाचे जीवन नष्ट करू शकतो. म्हणून गर्व आणि अहंकार कधी करू नका, हे लक्षात ठेवा. म्हणून एक चांगला साथीदार सोबत असेल तर हजारो वाईट क्षण सहज निघून जातात, हे आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हणून कधीच न संपणारा आणि शेवटच्या श्वासापर्यंत टिकणारा धर्म म्हणजे देशधर्म. म्हणून देशासोबत तुम्ही प्रामाणिक नक्कीच राहिले पाहिजे. आणि अभंग खूप काही शिकून जातात, त्यामध्ये रमता भक्त आलं पाहिजे. म्हणून चांगले कर्म करणारी व्यक्ती तुकोमांच्या गाथेप्रमाणे आहे. कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी तरंगून ती जात असते. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका, कारण देव आपल्याला ते नाही देत ते आपल्याला चांगले वाटतं, तर देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं आणि ते गोड असतं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला साहजिकच हे कळत जाईल. आता राम समजून घ्यायचा असेल तर रावणही महत्वाचा आहे. सगळं काही जिंकू शकतो तुझ्या संस्काराने आणि जिंकलेले सुद्धा हारू शकतो तुझ्या या अहंकाराने, असे देव सांगतायत. एक दिवस सगळं काही जिंकून सुद्धा शेवटी मृत्यूशी हारायचं आहे, हे मात्र निश्चित आहे. वर्तमान परिस्थितीत जे आपलं आहे कर्तव्य ते आपलंच धर्म आहे, हे समजून घेतले पाहिजे. रामाला अहंकाराचं ज्ञान होतं आणि रावणाला ज्ञानाचा अहंकार होता. हाच फरक दोघांमध्ये होता. म्हणून तुम्ही कधी अहंकार करू नका. संसारात मानव हा एक मात्र प्राणी आहे ज्याचं विष त्याच्यात शब्दात आहे. वेळेकडे इतकं वेळ नाही की तो परत परत आपल्याला वेळ देईल. दरवळ महत्वाची, कारण दरवळ अविस्मरणीय असते, मग ती फुलांची असो किंवा माणसांची असो. अंत हाचा आरंभ आहे. वासना हेच मोह आहे, इच्छा हीच लालच आहे, समजून घेणं हेच ज्ञान आहे, अपेक्षा हेच दुःख आणि एकांत हेच सुख आहे, हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून न्यायाधीश चुकीचे असू शकतात परंतु द्वारकाधीश नाही. आणि देव कधीच चुकीचा नसतो, कारण ते जे करतात ते आपल्या भल्यासाठी आणि चांगल्यासाठी करत असतात. देव नाही असे म्हणणाऱ्याला सुद्धा भीती असते देव असेल याची. वेळेनं खूप काही शिकवलंय, पण वेळ निघून गेल्यानंतर खरं तुम्ही निघून गेला रंग, विसर गेला धागा, व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा. फुटलेल्या काचेचं सपान हे डोळ्यात, रात पेटून उठली आणि दिवस काळो खात. असेच दिवस जात असतात जेव्हा आपण देवाची आठवण काढत असतो आणि आपल्याला देवाला भेटायचं असतं. एक गोष्ट लक्षात घ्या, लोकशाही बळकट करण्याकरता मतदान करा, बळकट करण्यासाठी नाही.
म्हणून तुम्ही जेव्हा लोकांकडे जे मत मांडता त्यालाच तुम्ही मतदान असं म्हणतात आणि तुम्ही मत मांडत असतात. आयुष्य आहे तसं जगून घ्या. भविष्याच्या विचारात वर्तमानात जगायचं आहे हे मात्र विसरू नका. इथं शब्दांनी जखमा भरल्या जातात आणि शब्दांनीच घाव घातले जातात. म्हणून शब्द हे खूप महत्वाचे आहेत. विषारी शब्दांचा हृदयावर असा मार झाला, दिसल्या नाहीत जखमा पण त्रास मात्र फार झाला. म्हणून शब्द हे जपून वापरावे हे तुम्ही लक्षात ठेवावे. निरीक्षण जे दिसतं त्यावरून केलं जातं, पण बऱ्याच वेळा सत्य त्या दिसण्याच्या पलीकडचं असतं हे मात्र तितकंच खरं आहे. वेदनेचा अनुभव घ्या आणि आनंदाचा आस्वाद घ्या. तुम्ही खोल दरीचा अनुभव घेतला नसेल तर शिखरावरून दिसणारं दृश्य तुम्हाला कधीच चित्तथरक वाटणार नाही. कोणत्या गोष्टीचा गर्व करताय? फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं प्रत्येक गोष्ट ही नाशवंत नक्कीच आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका. महादेवांनी पहिले रामाचा धर्म आणि नंतर रावणाची भक्ती निवडली. मर्यादित आहे असं सांगण्यात आणि मर्यादेत राहण्यात फरक आहे हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्या अंतर्मनाचं महाभारत आपल्याला लढायचं आहे. जीवनात या चक्रव्यूहमध्ये आपल्यालाच कृष्ण आणि आपल्यालाच अर्जुन बनायचं आहे. निसर्गाचा नियम आहे, आपण जितकं सांभाळू शकतो त्यापेक्षा अधिक आपल्याला काहीच दिलं जात नाही, हेही खरं आहे. संयम ठेवा मित्रा. ज्यांनी तुझं नशीब लिहिलंय तो ब्रह्मांडातला सर्वात मोठा लेखक आहे. मग त्यांनी काहीतरी विशेषच लिहिलं असेल हे मात्र निश्चित आहे. दुःख तर खूप आहेत, पण अपेक्षा भंगांचं दुःख फार मनोयातना देणारं असतं. म्हणून मृत्यू ही जीवनाची मोठी शोकांतिका नाही, तर जीवन असतानाही खरोखरच जगण्यामध्ये अपयशी होणं हीच खरी शोकांतिका आहे. कधी कधी वेळेनुसार सगळं काही बदलतं आणि कधी कधी वेळेनुसार सगळं काही संपतं सुद्धा. काही मिळाली तर त्याची कृपा, काही नाही मिळालं तर त्याची इच्छा. आणि जे आपल्याला पाहिजे असतं ते कधीच मिळत नाही. जे आपल्या हिताचं आहे ते मात्र नक्कीच आपल्याला मिळत असतं. म्हणून प्रेमाबद्दल लिहायचं तर काय लिहू? का जीवनाची सुरुवात लिहू? का पाऊस पावलावर घडलेली गोष्ट लिहू? मग तुझ्या माझ्या आठवणींचा तो क्षण लिहू? प्रेमाबद्दल लिहायचं तर काय लिहू? असंच आपण स्वामींबद्दल प्रेमाने विचार केला पाहिजे आणि स्वामींच्या आपण सानिध्यात राहिलो पाहिजे. म्हणून जरी किती रंगात मी रंगलो तरी तुझा तो पहिला रंग नाही विसरला. असं स्वामींचा जो मोहक सुगंध असतो आणि स्वामींचे जे निस्वार्थ प्रेम असते ते आपण शेवटपर्यंत विसरायचे नसते आणि स्वामींवरच आपण तसे प्रेम करायचे असते. म्हणून समाधान काय आहे? या स्वार्थी जीवनाचा त्याग करून निस्वार्थपणे जीवन जगणं म्हणजे समाधान आहे हे समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, आयुष्याच्या रंगमंचावर नाटक हे करावेच लागतात, नाहीतर या नाटकाचा कधी तमाशा होतो कळत सुद्धा नाही. आता खूप काही नको रे बाबा. भविष्य देणाऱ्या विघ्नांवर मात करायची बुद्धी दे, एवढं फक्त तुम्ही आम्हाला ज्ञान द्या. संयम जेवढा जागृत होईल त्याच्या प्रमाणात त्या व्यक्तीला दृष्टी प्राप्त होत असते. कुणी मनातलं बोललं तर कुणी मनासारखं बोलतं आणि इथंच गफलत होते माणसं ओळखायला. म्हणून माणसं ओळखायला तुम्ही नक्कीच शिकलं पाहिजे. मावळणारा प्रत्येक दिवस सांगतो हा तुझा अंत नाही आणि उगवणारा प्रत्येक दिवस आपल्याला सांगत असतो ही तुझी सुरुवात नाही. जे आपल्या मनासारखं होत नाही ना ते त्यांच्या मनासारखं होतं आणि जे होते ना ते चांगल्यासाठीच होतं हे समजून घेतलं पाहिजे. सर्व काही असून सुद्धा जो झुकतो ना तो श्रेष्ठ असून सुद्धा सर्वसामान्य राहणं हा सर्वश्रेष्ठ गुण त्याचा आहे. आठवणीनं आठवणीतलं असावं ते चांगलं असतं. आठवणीनं वर्तमानाचा भाग व्हायचा प्रयत्न केला की सगळीच गफलत होत असते. नेहमीच आनंद मिळेल असे नाही, कधी कधी दुःख पण सोसावे लागते. कितीही अहंकारी असाल तरीही प्रेमात मात्र कधी ना कधी आपल्याला झुकावेच लागते. टाइमपासच्या जमान्यात जुन्या विचारांवाले आम्हाला आयुष्यभरासाठी नाती जपायला आवडतात आणि आपण नाती नक्कीच जपली पाहिजे. व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाज असतो साकारायला भाग पाडणारा अभियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य आहे. पाप शरीर करत नाही, विचार करतात आणि गंगेत शरीर धुतलं जातं, विचार नाही, हे लक्षात घ्या. प्रत्येक दगडात जर देव सापडला असता तर पायरी कधी बदललीच नसती. प्रत्येकाकडून आपल्या चांगल्याची अपेक्षा केली असती तर जगण्याची गोडी कधी चाकलीच नसती. मनामध्ये असू धावा एक आठवणींचा कप्पा, म्हणून हवं तेव्हा मारता येतात दुसऱ्यांशी केलेल्या गप्पा. वयाचे दाखले द्यायला आपण पावसाळे मोजतो, पण खरं सांगा त्या पावसात आपण किती भिजतो. मग मला वाटतं मी रुसल्यावर तू हळवी समजूत घ्याडावी, पण माझ्या गालावरची खळी मग तुझ्या आड दडावी. आपलं काही केव्हाही कोणा वाचवणंही न आडणं याचंच नाव सुख असतं. मन निर्मळ असलं
की पुण्य कमवण्याची आणि चारित्र्य गमावण्याची भीती आपल्याला कधीच वाटत नसते. आणि जो सहन करायला शिकतो ना, तो बोलायचं सोडून देतो. हे लक्षात घ्या. कल्पना आणि वास्तव यात बरंच फरक आहे. कल्पनेत काही पण लिहू शकतो, मात्र वास्तवात जगावं लागतं हे निश्चित आहे. खूप छोटीशी परिभाषा आहे प्रेमाची. मी शब्द तू अर्थ, तुझ्या बिना मी व्यर्थ. म्हणून स्वामींशिवाय आपण सगळे व्यर्थ आहोत हे समजून घ्यायला हवे आणि स्वामींवर नितांत आपण प्रेम केले पाहिजे. स्वतःचं साम्राज्य उभं करायचं म्हटल्यावर जगडा वेगळं काहीतरी करावं लागेल ना. चुका शोधणे चुकीचं नाहीये, फक्त सुरुवात आपल्यापासून नक्कीच झाली पाहिजे. काही विचारांवर विचार करणे खूप गरजेचं असतं. म्हणून प्रत्येक विचार करून केला पाहिजे. स्वतःला स्वतःचा खुश ठेवा आणि ही जिम्मेदारीची देऊ कोणाला नका. वेळ आणि नशीब यांच्यावर कधी घमंड करू नका, कारण सकाळ त्याची पण होते ज्यांचे दिवस बरे नाहीत. हे लक्षात घ्या आणि त्यानुसार विचार करून बोलत जा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्ही स्वामींची भक्ती अशीच प्रेमाने चालू ठेवा. नक्कीच तुम्हाला लवकरच त्याचे रिझल्ट भेटतील आणि स्वामी तुमच्या पाठीशी शेवटपर्यंत राहतील. आणि हा संपूर्ण संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि गोड संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.